बाळासाहेब ठाकरे या गटात उमेदवारी करत आहे माझी मिसेस मोनिका अंकुश वराडे। मी सर्वप्रथम डीजे अण्णांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला इथून उमेदवारी जाहीर केली, तर की त्यांनी मला म्हणजे मला न्याय मिळून दिला असं आज मला वाटतंय। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। सगळ्यांना एकदा मानाचं वंदन। आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांनी महाकाली चौकाला न्याय दिला खऱ्या अर्थाने। मानाचं वंदन करतो मी उद्धव साहेबांना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना। मायबाप जनता, फक्त तुम्ही न्याय द्या, शिवसेना तुमच्या दारापर्यंत येईल आणि तुम्हाला आज दुपारी आम्ही महाकालीला साकडं घातलेले या सिडकोचं नाशिक शहराचं परिवर्तन होईल आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतील एवढं वचन देतो। आज प्रभाग क्रमांक 29 मधून मोनिका अंकुशजी वराडे यांना उमेदवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जाहीर झालेली आहे। सर्वीकडे नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे, त्याचाच एक भाग आज यांना उमेदवारी दिलेली आहे। आणि आज आम्ही जनतेला आव्हान केलंय की पुढच्या काळामध्ये या सर्व उमेदवारांनी प्रचंड मतांनी निवडून द्या। मागील काळामध्ये महायुतीच्या लोकांनी या शहराची काय वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात कुंभमेळा आला तरी सुरू आहे। आणि म्हणून यांना यांची जागा दाखवण्यासाठी या नाशिक महापालिकेवरती भगवा फडकायचा आहे। आदरणीय राजसाहेब, आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे एकत्र येणं हे आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे। म्हणून नाशिक असेल महाराष्ट्रामध्ये 100% दोघं बंधू ह्या पूर्ण महाराष्ट्राला वाचवण्यासाठी कामगार कष्टकरी यांना जो आनंद झाला आहे, या आनंदाच्या क्षणामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता येण्यासाठी प्रत्येक जनतेचा, प्रत्येक नागरिकाचा हा खारीटा वाटा असला पाहिजे। आणि नक्कीच आज या जनतेच्या माध्यमातून आम्हाला जाणवतं की नाशिक महानगरपालिकेवरती भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद, जय